अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. सांगा आता तिसगाव सर्कलमध्ये तुम्ही पंचायत समितीला निवडणूक लढवत आहेत, कसा अनुभव? मी स्वप्नील अडसुळे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख. गेल्या 15 वर्षापासून आम्ही आमदार संजय शिरसाट साहेब जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत समाज कल्याणचे, यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम करत असतो. साहेबांचा मोठ्या प्रमाणात आम्हाला सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि यावेळेस मी पंचायत समिती माझ्या पत्नीचा सुनंदा स्वप्नील अडसुळे यांचा या गणामध्ये तिसगाव गणामध्ये फॉर्म भरलेला आहे. काय सांगाल, आता तुम्ही निवडणूक लढवत आहात, सगळ्यात मोठे प्रश्न तुम्हाला तुमच्या गणात कोणते आठवतात? गणामध्ये प्रश्न असे आहेत, आता जे स्थानिकचे जो जिल्हा परिषद सदस्य इथे आहे, आजी म्हणता येईल, आता माझी म्हणता येईल, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, जनतेला त्यांचे नावही माहिती नाही. यापेक्षा दुसरी शोकांतिका मोठी कोणती आहे? निवडणूक झाले, पैशाचा मारा करतात, इलेक्शनमध्ये येतात, उधळपट्टी करतात आणि नंतर जनतेला 5 वर्ष तोंड दाखवायचं शक्य नसतं त्यांच्याकडनं. तुम्ही जे फिरताय तर तुम्हाला कसं वाटतंय? जनतेचा फार चांगला प्रतिसाद आता सध्या शिवसेनेला मिळतोय, आम्हाला मिळतोय. सध्या जनतेच्या मनामध्ये शिवसेनेविषयी आणि आमदार साहेबांविषयी भरघोस प्रेम या ठिकाणी भरलेलं आहे. शिवसेनेच्या माध्यमातून असंख्य गायगोटे आणि शेतकऱ्यांचे जे कामं आहेत बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत. इथे सर्वात मोठा प्रश्न जो आहे, गट नंबर असेल, सिडको महानगर असेल, इथं पाण्याचा प्रश्न आहे. तर आम्ही ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे, रोडचा प्रश्न आहे. आमदार साहेबांच्या माध्यमातून आता सध्या गट नंबरला 5 कोटी रुपयाचा निधी साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि लवकरच आचारसंहिता झाल्यानंतर विकास कामांचे भूमिपूजन सुरुवात होणार. आणि गुन्हेगारी बऱ्यापैकी आता झालेलं असं आहे की अंमली पदार्थांचं विक्री या भागामध्ये सुरू आहेत. काही गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांचा जनतेला फार मोठा त्रास होतोय आणि यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. मी निवडून आल्यानंतर सर्वात आधी जे पाणी प्रश्न आहे, ड्रेनेज लाईन आहे आणि जो महिलांच्या सुरक्षेचा मूळ प्रश्न आहे, त्यासाठी शिवसेना नेहमी कटिबद्ध असेल. खऱ्या अर्थाने धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे. मी एक प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात जर एक विस्थापित तरुण ज्यावेळेस फॉर्म भरतो किंवा निवडणूक लढवतो तर त्यावेळेस प्रस्थापितांच्या बुडाखाली आग ही निश्चितपणे लागणार. आणि धनशक्तीच्या जोरावरती बाहेरून येऊन इथे निवडणूक लढवत आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, स्थानिकचा आहे. त्या काय अनुषंगाने मला या ठिकाणी जनतेच्या प्रश्नाची, जनतेच्या अडचणीची जाणीव मला आहे आणि मी ते प्रश्न, त्या अडचणी मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध. ओके, जनतेला काय आव्हान करा आता मतदानासाठी? माझं आव्हान आहे जनतेला की येत्या 7 तारखेला आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून शिवसेनेला आणि सुनंदा स्वप्नील अडसुळे यांना बहुमताने विजय करा. आणि मी आश्वासित करतो की मी स्थानिकचा असल्या कारणाने आम्ही आपल्यासाठी 24 तास हजर राहणार आहे आणि आमदार साहेबांचाही पाठबळ मला नियमित मिळतच असतं. त्यात दुमत असण्याचं कारण नाही, परंतु आम्ही आपले प्रश्न निश्चितपणे मार्गी लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर संभाजी महाराज की जय.